आणि या बातमीनंतर आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया आमचं विशेष बातमीपत्र बाईट कट टू कट मधून। सिंचन घोटाळ्यात ना अजित पवारांचं नाव आलं ना सुनील तटकरेंचं आलं, तोच पॅटर्न आता मुंढवा जमीन प्रकरणातही होतोय असं अंजली दमानी यांनी आरोप करताना म्हटलंय। सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही। कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं। एक्झॅक्टली तोच पॅटर्न, मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेन की हाच पॅटर्न पुन्हा इथे आलाय। आत्ताच्या घटकेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे। पुणे जमीन घोटाळ्यात 99% शेअर्स पार्थ पवार यांचे आहेत। सरकारी जमीन अशी विकता येते का, अंबादास दानवे यांनी सवाल केलाय। दिसतंय मला आता कालचं तुम्ही बघितलेलं आहे सगळं, एकमेकाच्या पक्षाले कार्यकर्ते घेऊन जसं एकमत आहे तसं पार्थ पवारला वाचवणं कारण आहे। त्याला वाचवायचं का, कारण सगळ्यांच्याच हात दगडाखाली आहे, कोणी ना कोणी कुठं ना कुठं अडकलेलं आहे, प्रत्येक याच्यामध्ये कोणाचा ना कोणाचा हात आहे। त्याच्यामुळं आपल्या म्हणतात चोर चोर सगेरे भाई, अशा पद्धतीनं हे चोर चोर सगेरे भाई सगळे झालेले आहेत आणि म्हणून पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय। पुणे जमीन घोटाळा प्रकरणात समिती अहवाल देणार आहे, त्यानंतर सर्व स्पष्ट होईल असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। विकास खारगे समितीचा रिपोर्ट अवेटेड आहे आणि 1 महिन्याची मुदत दिली आहे। 1 महिन्याच्या आतमध्ये विकास खारगे समिती आणि 5 आमचे उच्चस्तरीय अधिकाऱ्याची समिती संपूर्ण रिपोर्ट देणार आहे। या समितीसमोर अंबादास दानवेचं एक पत्र आहे, या समितीसमोर विजय वडेट्टीवारचं पत्र आहे, या समितीसमोर अंजली दमानी याचं पत्र आहे, त्यांना हिअरिंग देणार आहोत आणि काही अजून पत्र आले आहेत। या जमिनीचा आपल्याला सर्च रिपोर्ट करावा लागेल, ही जमीन कशी कशी त्या ठिकाणी गेलेली आहे, कारण गव्हर्नमेंट लँड आहे। घोटाळा झाला असला तरी काहीही होणार नाही, कारण हे राजकारण्यांचे पुत्र किंवा मित्र असतात। वर्षा गायकवाड यांची टीका। ही जी मंडळी जाऊन भेटतात त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणांना क्लीन चिट देण्याचं काम होतं। मंत्र्यांच्या बद्दल काही प्रकरणं येतात, मग त्याच्यावर पुढे कारवाई काय होते? योगेश माहिती आहे तुम्हाला, कदमांबद्दल झालं, शिरसाटांबद्दल झालं, त्या ठिकाणी इतरही मंत्र्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाले। आज पार्थ पवारावर आरोप होतात, मला लगेच क्लीन चिट देण्याचं काम होतं। माझं सांगणं आहे की देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार, स्वच्छ कारभार हे बोलून दाखवू नये, कृतीतून करून दाखवावं। पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन घोटाळ्यात सहभागी आहे। महाराष्ट्र विकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते। नाना पटोलेंची टीका। सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की विकास खारगेंची समिती, या समितीवर काय दबाव राहू शकतं आणि काय त्याच्यामधला रिपोर्ट येऊ शकतो ते आम्हाला पहिलेच कळलेलं होतं आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी झाली पाहिजे। नुसतंच पार्थ पवाराच्याच आणि विशेष करून पुण्यातल्या कोरेगावच्याच जमिनीतलाच नाही, तर मी पुन्हा सांगतो की मुंबईतील BKC मधील भारतनगरमधली जमीन, सी लिंकच्या बाजूची रस्ते विकास महामंडळाची जमीन आणि नवी मुंबईतील मार्केट यार्डची जमीन, या सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा सरकारच्या वतीनं केला गेलेला आहे। जमीन घोटाळा हा साधा व्यवहार नाही, यात प्रचंड बळ वापरलं गेलंय। आता तरी अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। म्हणजे याच्यात अमेडियानी नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला। याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाही आहे, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे।
खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली छगन भुजबळांची भेट. सुप्रिया सुळेंनी छगन भुजबळांच्या प्रकृतीची केली विचारपूस. एकतर गेले महिनाभर आदरणीय भुजबळ साहेब हे हॉस्पिटलमध्ये आहेत. भुजबळ साहेब कॅबिनेट मीटिंगला गेले होते आणि त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं, तेव्हा ते पहिले जसलोक हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांच्या टेस्ट त्यांनी केल्या आणि त्याच्यानंतर एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर जी काही शस्त्रक्रिया झाली त्याच्याबद्दल तिथल्या डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबांनी जी काय माहिती दिली ती तुम्हाला सगळी माहितीच आहे. आणि अर्थातच गेले अनेक दिवस सातत्याने त्यांच्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते आणि ICUमध्ये असताना जाणं योग्य नाही म्हणून ते नॉर्मल रूममध्ये आल्यानंतर मी आज त्यांना भेटायला गेले. ते अतिशय म्हणजे टिपिकल भुजबळ साहेबांच्या मूडमध्ये होते. अतिशय चांगली त्यांची तब्येत आहे. त्यांना आज उद्यामध्ये डिस्चार्जही मिळणार आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना फुल फॉर्ममध्ये बघून मनापासून खूप आनंद आणि समाधान वाटतं. मुंबई पालिका निवडणुकीत एकत्रित लढणार पण आम्ही मनसेसोबत जाऊ शकत नाही. वर्षा गायकवाड यांची भूमिका. मी त्यांच्याशी या विषयावरती मागील काळामध्ये पण आमची सातत्याने भेट होत होती आणि आज आम्ही हाच विषय मांडलेला आहे की येणारं मुंबई महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारजींच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे. कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे. त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे. मनसे स्वतंत्र पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निर्णय घेतील असं अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. मला असं वाटतं यावर मी अतिशय आणखीन वेगळं बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजी हा निर्णय घेतील. पक्ष स्वतंत्र आहे. त्यांनी परवा मार्मिक उत्तर दिलं आदरणीय उद्धवजी. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, आमचा पक्ष स्वतंत्र आहे. साहेब, दुसरीकडे मनसे आणि तुमच्या पक्षामध्ये जी चर्चा वॉर्ड न्याय सुरू आहे त्याच्यामध्ये 50-50% दावा मनसेकडे केला जातो. मला माहिती नाही, या विषयावर मी बोलणार नाही. ते माझं क्षेत्र नाही. ते आदरणीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्र बसून ठरवतील. बाकीच्यांनी कोणी बोलण्याची गरज नाही. महाविकास आघाडी. सोलापुरातल्या अनगरमधील निवडणुकीत बाळराजे पाटलांनी अजित पवारांनाच आव्हान दिलंय. आज आमची नगरपंचायत लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न आहे. ठीक आहे, निश्चित ही लोकशाही आहे. प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवायचा, उभा राहायचा. परंतु आमच्या गावाला सुद्धा एक इतिहास आहे. स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत स्थापन झाल्या आमच्या गावामध्ये कधीच ग्रामपंचायत निवडणूक त्या ठिकाणी लागलेली नव्हती. परंतु आज नगरपंचायतची नगराध्यक्षी निवडणूक मुद्दामून लावण्याचा केळीवाणी प्रयत्न काय त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याच्या मागे अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, शक्यता नाकारता येत नाही. जो गेल्या 5 वर्षापासून जो त्रास आमचं कुटुंब आणि आमचे कार्यकर्ते सहन करतो त्या भावनेच्या भारातून उद्विग्न होऊन त्या भावनेच्या भारातून आम्ही ते माझ्या तोंडातून ते वक्तव्य गेलं असेल की रोहित पवारांनी देखील या संदर्भात जे आहे ते ट्विट केलेलं आहे. कसं पाहताय? रोहित दादांनी काय ट्विट केलं मला माहित नाही. परंतु मी आपल्या माध्यमातून त्यांना एक आठवण करू देऊ इच्छितो की दादांचे माझे संबंध अतिशय चांगले आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलं होतं. पवार कुटुंबियांची दिलगिरी व्यक्त करतो. बाळाराजे पाटलांनी मागितली अजित पवारांची माफी. नाही, 100% नाही. अजितदादा हे राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले. मी सुद्धा काय काळ त्यांच्यासोबत काम केलं. परंतु एक भावनेच्या भारातून एक माझ्याकडून काही शब्द निघून गेला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला काय अडचण आहे. बाळराजे पाटलांनी अजितदादांबद्दल वापरलेली भाषा अशोभनीय. नाव बाळराजे असलं तरी त्यांनी बाळासारखं राहावं. सूरज चव्हाण यांची टीका. कालचा ज्या पद्धतीनं अनगरमध्ये जो विजय त्यांनी मिळवला होता, आता तो विजय कुठल्या जीवावर कसल्या जोरावर मिळवला तो महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्या विजयाच्या नंतर ज्या पद्धतीनं अजितदादाबद्दलची भाषा वापरली गेली होती ती भाषा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी नव्हती. त्यामुळं कुठंतरी
त्या लोकांनी विचार करायची वेळ आहे. अनगरमधील उमेदवार उज्ज्वला थिटे कोर्टात दाद मागणार आहेत. निवडणूक आयोगाविरोधात त्या कोर्टात जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी मुख्य निवडणूक अधिकारी यांना म्हणलं की सर उद्या 11 वाजता छाननी आहे, पण छाननीच्या दरम्यान आम्ही कुणी येऊ शकणार नाही, कारण आजच उमेदवारी अर्ज दाखल करताना मला एवढा पोलीस बंदोबस्तात यावं लागतं. तर उद्या छाननीच्या वेळेस मी आणि माझा मुलगा सूचक आणि उमेदवार. सूचक तुमचा मुलगाच होता. आता त्या गावामध्ये आम्हाला सूचक आणि अनुमोदक मिळू नये म्हणून कितीतरी प्रयत्न केलेले होते. त्यांच्या विरोधात गाव कोण जाऊच देत नव्हतं. प्रशासनाकडे काय मागणी असेल, काय आव्हान आहे? प्रशासनाकडे मागणी आहे की आता तुम्ही फोनच उचलत नाही. आम्ही विचारतोय तुम्ही का अवैध केलाय, कारण दाखवा म्हणलं तर त्यांनी फोनच उचलला नाही. तर प्रश्न कुठला करायचा? या संदर्भात न्यायालयात दाद मागणार आहेत. न्यायालयात दाद मागण्यासाठी आता एका कागदाची गरज आहे, तर त्यांच्याकडून सीओ सर आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजून आम्हाला आलंच नाही. न्यायालयामध्ये निघालो तर आहोत आम्ही, पण आता ते नाही कागदपत्र आले तर त्याची पूर्तताच नाही झाली तर कसं लढायचं? अनगरमधील जो विजय मिळवला तो कुठल्या जीवावर मिळवला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राची एक राजकीय परंपरा राहिलेली आहे. या राजकीय परंपरेमध्ये आत्तापर्यंत अनेक लोकांनी निवडणुका जिंकल्या, अनेकांनी पराभव पाहिला, परंतु कधीही सत्तेचा उन्माद हा महाराष्ट्रातल्या लोकांनी विजय मिळाल्यानंतर केलेला नाही. कालचा ज्या पद्धतीनं अनगरमध्ये जो विजय त्यांनी मिळवला होता, आता तो विजय कुठल्या जीवावर कसल्या जोरावर मिळवला तो महाराष्ट्राला माहिती आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार. आपापसातील हेवेदावे पक्षासाठी बाजूला ठेवा. उदय सामंत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. गेली नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावरचे एकत्र आलो, हिंदू परंतु बाजूला ठेवून, तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण बघू शकतो की जेवढे उमेदवार आपण उभे केले ते 100% उमेदवार महायुतीच्या आपले निवडून आले. अशासाठी आपण संकल्प करूया. मला कायम जिंकायची सवय. जनतेने ज्यांना डांबर फासलं त्यावर मी काय बोलणार? उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. मंजूर केली असती तर आज बीजेपी शिवसेनेच्या विरोधामध्ये काही लोक बोंबारात भेटली असती. ही सगळी कामं मी मंजूर करून आणली. परंतु ज्यावेळेला लिंगेजींचा मला निरोप आला की दादा ढेंडे असतील, आमचे वर्षाताई असतील, त्याला एका कामाची आवश्यकता आहे, कदाचित थोडं 2 दिवस इकडे तिकडे झाले असतील, पण 65 लाखाचं काम 24 तासाच्या आत भाजपच्या शहराध्यक्षांसाठी आणि जिल्हाध्यक्षांसाठी मंजूर केलं. येणारी निवडणूक सावंतवाडीकरांसाठी महत्त्वाची. 4ही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवतोय. नितेश राणेंची प्रतिक्रिया. सत्तेमध्ये आम्ही केंद्रात आणि राज्यात असल्यामुळे, त्याचबरोबर जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पण पालकमंत्री म्हणून माझ्याकडे असल्यामुळे सावंतवाडी असून समाजसेवाचा वारसा जे पुढे घेऊन जात आहेत ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्ण ह्या प्रवासामध्ये सावंतवाडीकरांचा आशीर्वाद, सहकार्य निश्चित पद्धतीने मिळेल. आणि दीपक केसरकरांसाठी समजूत काढण्या एवढा मी मोठा नाही. दीपक केसरकरांवर नितेश राणेंची प्रतिक्रिया. किंवा त्यांनी मनात काढलं की मी निवडणूक लढावी, राजघराण्यांनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी, तेव्हा बाकींचं तर माहीत नाही, मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती. त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत, जुनं घट्ट नातं आहे. तेव्हा आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे. वारंवार आशीर्वाद पण दीपक केसरकर साहेबांना वारंवार दिलेला आहे. तर मला वाटतं की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे. शरद पवार यांची भेट घेतली हे चांगलंच झालं. वेळ येईल त्यावेळी एकत्र येतील. वर्षा गायकवाडांच्या भेटीनंतर दानवेंची प्रतिक्रिया. काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद पवारांची भेट घेणार आहे. बीएमसी निवडणुकीसाठी संभाव्य युतीची देखील चर्चा सुरू. कोणाचं शिष्टमंडळ? काँग्रेसचं शिष्टमंडळ शरद चांगलं आहे, काही हरकत नाही, चांगलं आहे. शिष्टमंडळाने भेट घ्यावी, निवडणुकी लढवावी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने. मुख्यमंत्री काँग्रेस आणि शरद पवार मला नाही वाटत सगळे एकत्रच लढतील. आता ठीक आहे, अशा भूमिका व्यक्त करतायत. आपल्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळे एकत्र होतील. ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या ताकदीने लढणं गरजेचं. निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय झाला पाहिजे. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया.
सत्तेमध्ये सुद्धा उपनगराध्यक्ष आणि बाकी सगळ्या विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीचा बरोबर शिवसेना असेल आणि ज्या ठिकाणी शिवसेना आहे त्या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होते त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि या सगळ्या गोष्टी सुद्धा या भारतीय जनता पार्टीच्या असतील याचा अर्थ लक्षात आहे की फक्त ही युती कागदावरती न करता याला एक वेगळ्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या प्रत्येक समस्या आहेत या समस्या जर सोडवायच्या असतील तर त्या सभागृहामध्ये सत्तेमध्ये सुद्धा ही सर्वजण एकत्रपणे पुढे जाणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं.